नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 30 मे पासून त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आंतरवली सराटी येथे त्या आंदोलनाला बसणार आहेत. पण यावेळेला त्यांनी या आंदोलनाचं स्वरूप थोडं बदललेलं आहे. यावेळेला त्यांनी मराठा समाजातल्या कोणालाही तिथे बोलवलेलं नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते एकटेच आंदोलन करणार आहेत. खाटेवर बसून ते आंदोलन त्यांचं चालणार आहे आणि जोपर्यंत या मराठा आरक्षणाचा तोडगा निघत नाही तोपर्यंत आपलं आरक्षण चालू राहील, तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार त्यांनी इशारा दिलाय. आता या संदर्भात सरकारकडून सुद्धा काही प्रयत्न होत आहेत की जरांगेंशी बोलायचं आणि त्या माध्यमातून तोडगा काढायचा म्हणून प्रसाद लाड किंवा विखे पाटील अशी मंडळी त्यांना भेटणार असं म्हटलं जाते. पण जरांगे हे पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम आहे. आता इतकी वर्ष झाली जरांगे हे सातत्याने आंदोलन करतायत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फार काही त्यांच्या हाती लागलेलं नाही आणि कोणाच्याच काही हाती लागलेलं नाही. कारण मुळात आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये 50% पेक्षा अधिक आरक्षण देणं हे शक्यच नाहीये. आणि ते शक्य नसल्यामुळे दुसरा आणखी काहीच तोडगा त्याच्यावर काढता येऊ शकत नाही. कायदेशीर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तपासून पाहण्यात आलेल्या आहेत, पण त्याच्यातूनही काही हाती लागलेलं नाही, साध्य होत नाही. आणि अशा परिस्थितीत जरांगे मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि वारंवार ते आंदोलनं करतायत. 2023 पासून त्यांनी हे सगळं आंदोलनं सुरू केली. त्यावेळेला खूप जोश सुद्धा होता. मोठ्या मोठ्या सभा होत होत्या, अनेक एकरांमध्ये सभा होत होत्या. आणि हळूहळू आपण पाहिलं की त्यावेळेला आंदोलनामध्ये इतका जोश होता की काहीतरी या आंदोलनाच्या माध्यमातून तोडगा निघेल, सरकारवर दबाव येईल असं होतं. पण प्रत्यक्षात तेव्हाही कुणबी प्रमाणपत्राच्या पलीकडे काहीच हाती लागलं नाही. नंतर मग पुढे जरांगे जे ते सातत्याने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत राहिली. भलेही त्या ठिकाणी मुख्यमंत्री जे ते एकनाथ शिंदे होते, पण ते टार्गेट करत राहिले फडणवीसांना आणि अजूनही ते फडणवीसांना टार्गेट करतायत. आपलं काही बरं वाईट झालं तर फडणवीस जबाबदार असतील, आपला बळी गेला तर फडणवीस जबाबदार असतील, अशा पद्धतीची भाषा त्यांची सुरू आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या आंदोलनाची दिशा जी आहे ती आपण पाहिली. इतकी वर्ष या आंदोलनामध्ये काहीच हाती लागलं नाही. 2023ला जो जोश होता तो हळूहळू कमी झाला. त्यावेळेला जरांगेंना हे लक्षात आलं की आपल्या पाठीशी प्रचंड मोठा मराठा समाज आपल्या पाठीशी उभा आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत आपण कुठेतरी निश्चितपणे या निवडणुका ज्या होत्या तेव्हाच्या काळातल्या या निवडणुकांवर आपण काहीतरी प्रभाव पाडू शकतो. म्हणून त्यांनी निवडणुकीमध्ये उतरण्याचं सुद्धा ठरवलं होतं. प्रत्येक तालुक्यामध्ये एक मराठा समाजाचा उमेदवार उभा करायचा वगैरे अशा घोषणा त्यांनी दिल्या. प्रत्यक्षात ते निवडणुकीत उतरलेच नाही. आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. त्याच्यामध्ये अर्थात महाराष्ट्रातल्या भाजपा किंवा एनडीएचे जे पक्ष आहेत सदस्य असलेले त्यांना फटका बसला. पण तो काही मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे बसलेला नाही, त्याला वेगळी कारणं होती. पण तेच आंदोलन त्यांचं सुरू राहिलं. त्यांना अपेक्षा होती की कदाचित विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी परिणाम होईल, पण त्याच्यात उलटच झालं. त्याच्यामध्ये महायुतीला दणदणीत यश मिळालं आणि महाविकास आघाडी कुठेतरी दूर फेकली गेली. त्यामुळे मनोज जरांगेंचा जो काही त्या ठिकाणी प्रभाव होता तो खरा नव्हताच हे स्पष्ट झालं. पण तरी देखील आपण पाहिलं गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात ते मुंबईमध्ये आले आणि आपण कशा पद्धतीने आता हे सगळं मिळवूनच राहणार हे या पद्धतीचा इशारा त्यांनी दिला आणि ते मुंबईत दाखल झाले होते. आणि त्यानंतर आपण पाहिलं की हे आंदोलन आता खूप चिघळणार आहे. मुंबईमध्ये ऐन गणेशोत्सव होता, लोकांची खूप लगबग चालू होती, सणाचे दिवस होते आणि अशा सगळ्या परिस्थितीत आझाद मैदान किंवा तो सगळा परिसर दक्षिण मुंबईतला हा कुठेतरी आंदोलनाने वेढल्यानंतर चिंतेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की 1 दिवसाची केवळ ती मुदत आहे, तर ती तेवढं आंदोलन करून त्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी गाशा गुंडाळायचं आहे, आंदोलन बंद करायचे. आणि लगेच जरांगे यांनी ते आंदोलन बंद सुद्धा केलं. त्यांनी कुठेही ताणून धरलं नाही, कारण त्यांना कळलं की जास्त आपण ताणून धरलं तर कदाचित आपल्याला अटक होऊ शकते आणि त्यानंतर आणखी कठीण परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे ते आंदोलन तिथे बारगळलं. त्याच्याही आधी त्यांनी आपण पाहिलं असेल की फडणवीसांच्या बंगल्यावर आपण धडक देऊ म्हणून ते निघाले आणि अर्धवट नंतर ते परत मागे फिरले. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनामध्ये कधी सातत्य नव्हतं, कधी एका निश्चित ध्येयापर्यंत जाण्याचं त्यांचं उद्दिष्ट नव्हतं.
सातत्याने फक्त ते आंदोलनात इशारा द्यायचे, लोक पाठीशी होते, राजकारण सुद्धा त्याच्या मागे होतं आणि या सगळ्याचा फायदा त्यांना मिळत होता. त्यातून ते एक नेते म्हणून निश्चितपणे उदयाला आले, पण त्याच्यामुळे ते न्याय मात्र काहीच देऊ शकले नाहीत. आणि त्याच्यामध्ये जे काही कायदेशीर मुद्दे आहेत त्याच्यावर कोणताच तोडगा कोणतंही सरकार काढू शकत नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे यांनी ही आंदोलनाची जी काही नवी दिशा पकडलेली आहे की आपण आता आमरण उपोषणाला बसणार, तर त्याच्यातूनही त्यांच्या हाती काही लागेल अशी अजिबातच शक्यता नाही. याचं कारण आत्ताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. एक तर आता निवडणुका नाहीयेत, पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही चालू आहे आपण पाहतोय की अमेरिका, इराण, इस्रायल हे युद्ध झाल्यानंतर आता युद्धविराम जरी असला तरी तेलाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि संपूर्ण जग जे आहे ते त्याच्यात होरपळून निघतंय. भारताला सुद्धा त्याचे चटके बसत आहेत आणि अशा परिस्थितीत महागाई वाढू शकते. तेलाचे भाव जे ते रोज वाढवले जात आहेत, गॅसचे भाव वाढवले जात आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की लोकांना या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं आहे. कारण रोजच्या रोज हे जर महागाई हळूहळू वाढायला लागली तर लोक अधिक चिंतेत पडणार आहेत. अशा वेळेला ते मराठा आरक्षण आंदोलनाचा जो काही सध्या खेळ या जरांगे यांनी सुरू केलेला आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा लोकांना वेळ नसेल. अर्थात सरकार जे ते आपल्या पद्धतीने आंदोलनाला सामोरं जाईल, जरांगेंची चर्चा करेल, पण सध्या तरी जनता सुद्धा, सर्वसामान्य जनता, मराठा आरक्षणाशी संबंधित असलेले लोक असतील ते सुद्धा फारसे यामध्ये लक्ष घालतील अशी अजिबात शक्यता नाही. एक तर कडक उन्हाळा आहे, पाऊस कधी पडेल याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. अशा सगळ्या परिस्थितीत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी पिकं जी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि हे सगळे विषय महत्वाचे असताना जरांगेंचं आंदोलन एकीकडे सुरू आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न निर्माण होतो की खरोखरच जरांगे यांच्या आंदोलनातून काहीतरी साध्य होईल का? कारण इतकी वर्ष झाली, जेव्हा ते अगदी शिखरावर होतं आंदोलन त्यावेळेलाच काही त्यांच्या हाती लागलं नाही, तर आता तर त्याचा जो ग्राफ आहे, त्याचा जो आलेख आहे हा इतका खाली घसरलेला आहे की आता जरांगेंच्या आंदोलनामध्ये कोणालाच रस आहे असं वाटत नाही. सरकार आपल्या पद्धतीने तिथे राजकारण करण्यासाठी किंवा जरांगेंचं कुठेतरी मन वळवण्यासाठी प्रयत्न जरूर करेल, पण सरकारला सुद्धा माहिती आहे जरांगेंच्या आंदोलनातून जरांगेंच्या हाती काही लागणार नाही, सरकारलाही काही धक्का बसण्याची अजिबात शक्यता नाही. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत जरांगेंचं आंदोलन, हे आमरण उपोषण आणि ते सुद्धा उन्हाळ्यात करण्याचा त्यांचा प्रयत्न हा चालू राहील. कदाचित काही काळ मीडिया सुद्धा त्याच्याकडे लक्ष देईल, पण मीडियाला सुद्धा सध्या आपण पाहतो इतके कडाक्याचं ऊन पडतंय सध्या आणि सगळे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ, मराठवाडा हे सगळे भाग जे आहेत तिथे प्रचंड उन्हाळा आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत या आंदोलनाकडे लक्ष द्यायला मीडियाला तरी त्या ठिकाणी वेळ आहे का किंवा मीडिया सुद्धा रस घेईल का हे सुद्धा माहिती नाही. त्यामुळे जरांगेंचं हे जे काही आंदोलन आहे हे एक प्रकारे केवळ बळी तो कानपिळी अशा पद्धतीचं आहे. बळी तो कानपिळीचा म्हणीचा अर्थ हा असतो की जो बलवान असतो, जो ताकदवान असतो तो नेहमी एक दिशा ठरवतो, आपल्याला पाहिजे तसं ते वाकवून घेतो, आपल्याला पाहिजे तसं एखादा निर्णय घेतो आणि ते घडवून आणतो. पण इथे मात्र जरांगे जे आहे ते स्वतः आपला बळी जाईल अशा पद्धतीने सांगतायत आणि ते वारंवार प्रत्येक आंदोलनात सांगत राहिले आणि त्या माध्यमातून ते कान पिळण्याचा प्रयत्न करत राहिले. पण प्रत्यक्षात आता या आंदोलनामध्ये काय होईल माहिती नाही. हे आंदोलन जे आहे आमरण उपोषण असलं तरी जरांगेंचं आंदोलन जे आहे ते एक प्रकारचं आमरण आंदोलन झालेलं आहे. म्हणजे त्या आंदोलनाला आपण पाहू की कधी ते आंदोलन सुरू होतं, पुन्हा एकदा आणखी काही दिवसांनी पुन्हा सुरू होईल, ते कधी संपेल याची अजिबातच शक्यता नाही. अनेक वेळेला असं आंदोलन होतं की जे कायम सुरू राहतं, तशा पद्धतीचं हे आंदोलन आहे, ते कधी संपण्याची अजिबातच शक्यता वाटत नाही. आज कदाचित सरकार काहीतरी तोडगा काढेल, काहीतरी त्यांना मन वळवेल, काहीतरी आश्वासन देईल, पुन्हा काही दिवसांनी, काही महिन्यांनी जरांगे जे ते पुन्हा आंदोलनाला बसतील. त्यामुळे आंदोलन हे संपण्यातलं नाहीये, ते जसं एखादी वेब सिरीज असते त्याचे सीझन असतात एकामागून एक, तशा पद्धतीचं जरांगेंच्या आंदोलनाचे सीझन सुरू आहे. आणि आता या उन्हाळ्यातला सीझन आहे, कदाचित पुढे पावसाळ्यातला पुन्हा एकदा गणेशोत्सवातला सीझन नव्याने सुरू होऊ शकतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.